नियम पाळणं हे काही वाईटच नाही. भगवंताच्या तत्वानुसार चालणे काही वाईट गोष्ट नाही. कारण तत्व आपण आचरणातच जर आणणार नाही तर आपल्याला धम्मच कसा कळत. आपण जर दर दिवस खाणं पिणंच करत राहणार तर आपल्याला पण नियम कळले पाहिजे. खरोखर भिक्षुनी संघ आज हे नियमानुसारच चाललेला आहे. तर आम्हाला घरगिरिष्ठ लोकांना थोडेफार नियमानं चालण्याची संधी मिळावी, मग ह्याच कारणानं मिळते, दुसरं काहीच कारण नाही. आता आपण उपास तापास तर बाबासाहेबांना आपल्याला सांगलंच आहे की ज्या दिवशी घरात अन्न नसेल त्या दिवशी उपास धरा. हा खूप महान उपास म्हणता येईल. कारण समाधानानं राहा, अन्न नाही म्हणू नका, उपास म्हणून राहा. मग असं नाही, पण सारा असताना जर आपल्याला नियम पाळायचे असतील तेवढे भगवंताच्या तत्वाने चाललेलं काहीच वाईट नाही, हे माझं मत. तर ही उपासिका आजची बड्डेवाली ही लग्नाच्या अगोदर पासून हे उपसत व्रत करते. त्याच्या अगोदर तिच्या साधना विपश्यना झालेल्या आहे, मग तिच्या मनात ते रुजलेलं आहे. आता काहीतरी कारण जर तिनं हे नियमच पाळले नसते तर तिला माताजीचंच महत्व कळलं नसतं. ह्या वर्षाच्या ह्या 3 महिन्यातच भोजनदान ठेवा का आपल्यासारख्याला एवढ्या जेवण बनवा. आज सुट्टी टाकली, गव्हर्नमेंटच्या अंगणवाडीवर येते, आज तिनं सुट्टी टाकली खाडा, म्हणजे तिला येत धम्माच्या पुढं आज त्या खाड्याचं काही वाटत नाही. आज माझा खाडा झाला तरी चालत, पण मी धम्माची उपासिका आहे, मी या नियमानं काहीतरी केलं पाहिजे, दानपुण्य झालं पाहिजे, कोणाच्या तोंडात 4 घास गेले पाहिजे. आणि माताजीचं आगमन त्या निमित्तानं झालं. तिला महत्वच जर कळलं नसतं तिनं माताजीला काही महत्व दिलं नसतं. माताजी आहेत काय, धम्मा आहे काय हा कळला असता. एवढं करून आम्ही उपसत व्रत पाळतोय, हे आमच्या शांतीसाठी पाळतोय, नियम पाळतोय, इथल्यासाठीच करतोय आम्ही. काय म्हणजे काही भाकड कथा म्हणून करत नाही किंवा आमचं उपसत आहे हे नाही, मनाच्या शांतीसाठी करतोय. माताजीने सांगले खूप चांगलं सांगले. काही अंधश्रद्धेवाले असे आहेत, माझं उपसत मी करणारे, तर हे आम्ही त्यातले नाही, आम्ही धम्माच्या मार्गाने चालणारे. बरं ज्या वेळेस आता माताजी पाहून मला एवढा खूप आनंद झाला, कारण कोमलचा जर आज बड्डेच नसता, कोमलनं माताजीला बोलवलंच नसतं तर आपल्याला माताजीचं दर्शनही झालं नसतं. कारण आज ती इतकी महान ठरली की तिनं माताजीला आमंत्रित केलंय, भोजनदानाला बोलवलंय आणि आपल्याला सुद्धा आमंत्रित केलंय. त्यात तिचे कष्ट माताजीनं तर अगोदरच सांगले, तिला काय कष्ट घ्यावं लागले असतील नवरा बायकोला, त्यांनी ते सहन करून आज आपल्याला भोजनदान दिले. आज आपण याच्यानंतर समजा कोणी संध्याकाळी जेवण, पण आम्ही उद्या 12च्या पहिलेच जेवणार आहे. तिच्या भोजनावर आम्ही आज किती जवळजवळ 24 घंटे राहणार आहेत. तर त्या ऊर्जेवर आता आम्ही जे काय म्हणणार काय खायचं नाही, आज आम्हाला कोमलच्या घरी भोजनदान होतं, मग याचं श्रेय आज त्या उपासिकेला जाणार आहे. आजचं जे आम्हाला ऊर्जा होणार आहे, आम्ही 4 शब्द चांगले वाईट बोलणार आहे, त्याचं पुण्य ते तिलाच जाणार आहे. कारण तिच्या अन्नाच्या ऊर्जेवर आम्हाला आज एवढी मोठी ऊर्जा भेटली आणि आम्ही हे बोलू शकतो. कारण त्या उपासिकेला हे आमच्याकडून खूप भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करून तिला सांगते, खूप तिचं भविष्य खूप चांगलं जावं, खूप आनंदी जावं, तिला आयुष्य लाभो. बरं ज्यावेळेस आता माताजी आल्या मला आनंद झाला, तर हे महाप्रजापतीचे महान उपकार आहेत. महाप्रजापतीनं जर भगवंताला उपासिका संगत जर निर्माण जर झाला नसता तर आपल्याला माताजी पाहायला भेटल्या नसत्या. तर आज महाप्रजापतीनं भगवंताला याचना करू खूप मोठा हे की आम्हाला संघात सामील करा. भगवंत ना करत होते, भगवंत नाही म्हणायचे, महाप्रजापतीचे पाय सुजले होते, कपिल वस्तूवरून वैशालीला गेल्या होत्या भगवंताकड आणि त्यांनी याचना केली आम्हाला भगवंत संघात सामील करा, पण भगवंत नाही म्हणायचं. पण महाप्रजापती दरवाजातून हटले नाही. मग शेवटी आनंदला त्यांनी सांगितलं की आनंद आम्हाला भगवंत संघात सामील करत नाही, आमची म्हणजे याचना आहे त्यांना, पण नाही. मग आनंदनं पण विचारलं की भगवंत तुम्ही का भिक्षुनी करवून घेत नाही त्यांना. अरे या मातेनं तुम्हाला आई गेल्याच्या महामाया गेल्याच्या नंतर महाप्रजापतीनं सांभाळ केला. इथे मी तुम्हाला 2 मिनिटं. हो हा इथे जाय ना, हा चुकीचा कसं